तर आता संध्याकाळचे 4 वाजलेत आणि आमचा अवतार बघू शकता तुम्ही किती हे झाला आहे, डल झाला आहे एकदम. कारण सकाळपासून आम्ही दोघं माझ्याकडे घरात होतो. त्याचबरोबर आता ईशानला आंघोळीला पाणी ठेवून द्यायला आहे. माझंसुद्धा पाणी तापत आहे, कारण पूर्ण दिवस एकदम धूळ माती अंगावरती जाते ना, त्यामुळं मग ते 2 टाईम आंघोळीची सवय झाली. तर आता ईशानचं तर पाणी ठेवलेलं आहे आणि स्वयंपाकाचं बाबू काय अंघोळ देऊ, तर स्वयंपाकाचा सुद्धा टाईम झाला आहे. तर चला त्याला अंघोळ वगैरे देते आणि मग तुमच्याशी बोलते थोड्या वेळाने. स्वयंपाक वगैरे करणे आणि भांडे तर इतके पडलेत माझे सकाळपासून, कारण उन्हाचं थोडंसं सुद्धा बाहेर निघू वाटत नाही, एकदम बिलकुल पण नाही. हे धर. तर ईशानला ना अंघोळ खायचे म्हणून त्याला अंघोळ दिली आणि माझ्या फोनात बिलकुल बी चार्जिंग नाही, फक्त 10% चार्जिंग आहे. आणि आज ईशानच्या पप्पाने ते गेले टरबूज विकायला, कारण त्यांनी एक टाली काय म्हणतात, छोटा हत्ती का ते छोटा हत्तीच राहतो हा, तेवढं भरून एकदम बघून घेतलेच लगेच. तर ते तर काय आम्ही आता विकणं होतात का नाही, तर 2-4 दिवस लागेल त्यांना विकायला, मला असं वाटतंय. फेकून देतो तू, जाय तिकडं. तर हा माझ्या हातातून अंघोळ घेतोय, खाली फेकून देतोय. आणि काही अंगूर इतके गोड आणि काही इतके आंबट आहे, खूप जास्त. तर चला सगळ्यात पहिले मी भांडे घासते आणि स्वयंपाकाला लगेच लागते. स्वयंपाक झाला की लगेच तुमच्याशी बोलायला सुरू करू आपण. आणि माझ्या ज्या 2 बिचार आयडिया होत्या सगळ्या कुत्र्यानं करून टाकल्या. काही समजत नाही झाडं कशी लावून कसे ठेवू. आणि स्ट्रॉबेरी इतकी छानशी लागली होती, तिला पण काय झालं अचानक काय माहिती, तिचे पानं येणं बंद झालं आहे. आता बघू ते पानं आलं तर आलं, कारण जे पाणी येत होतं तेच खराब झालं. आता ते वरी त्याची वाढ होणारच का नाही ते समजायना. तर चला मी भांडे घासते मग तुमच्याशी बोलूया. इथंच 2 मिनटाचं बोलले मी. तर फायनली ईशानला आंघोळ वगैरे घातली, तो रेडी झाला आहे तुम्हाला दाखवतो. तर ईशान आता रेडी झाला आहे आणि ड्रेसिंग वगैरे केलं आहे, फक्त केस त्याची थोडीशी वळले. घरात टी व्ही सुरू आहे, टी व्हीचा आवाज येते बरं का, त्याच्यामुळं. आणि आता व्हिडिओ एडिटिंग वगैरे करते, थंबनेल बनवते, अजून खूप काही राहिले. 7 वाजेपर्यंत मला अपलोड करायचा आहे हा व्हिडिओ. तर चला मी इथंच व्हिडिओ एंड करते. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.